लाडकी बहीण योजना या महिलांनी केवायसी करावी, या महिलांनी केवायसी करू नये। लाडकी बहीण योजनेची केवायसी कोणत्या महिलांनी करू नये आणि कोणी करावी, तसेच लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता हा केवायसी झाल्यानंतर येईल की केवायसी करण्याआधी येईल, असे इतरही जे काही प्रश्न आहेत, जसे की काही लोकांना वाटतं की केवायसी सध्या करू नये, बायोमेट्रिक पद्धतीने केवायसी सुरू होणार आहे, असे वेगवेगळे जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत। सर्वात महत्त्वाचं जो पहिला मुद्दा आहे की केवायसी कुणी करायची नाही, तर पहिल्यांदा लक्षात घ्या की ज्या महिला सरकारी नोकरीमध्ये आहेत किंवा एखाद्या महिलेचा नवरा सरकारी नोकरीमध्ये असेल आणि त्यांनी जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असेल, अशा महिला ज्यांना माहीत आहे की आपण या योजनेसाठी पात्र नाही, आपण इन्कम टॅक्स भरतो, आपण सरकारी नोकरीमध्ये आहोत, तरी पण जर लाभ घेतला असेल तर आता चुप बसा, केवायसी करायची नाही, काहीच करायचं नाही। झाकली मूठ 1.25 लाखाची। कारण काय होईल बघा, जर तुम्ही आता केवायसी केली तर तुमच्या आधार कार्डवरून किंवा तुमच्या पतीचे आधार कार्डवरून हे निष्पन्न होते की तुम्ही सरकारी नोकरीमध्ये आहात किंवा तुम्ही इन्कम टॅक्स भरतात। मग आता तुम्ही पात्र नसताना लाभ जर घेतला असेल तर तुमच्याकडून वसुली होऊ शकते, त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। आता काही लोक म्हणतील की आम्ही इन्कम टॅक्स भरतोय पण झिरो भरतोय, तर तुम्ही केवायसी करू शकता, काही हरकत नाही। परंतु ज्या महिलांनी स्वतः सरकारी नोकरीत असताना देखील लाभ घेतला असेल तर अशा महिलांकडून नक्कीच वसुली होईल, त्यामुळे त्यांनी शांत बसावं। आणि जो दुसरा मुद्दा आहे की काही लोक म्हणतात की सध्या केवायसी करू नका, कारण बायोमेट्रिक पद्धतीने केवायसी करावी लागणार आहे, अंगठा ठेवून केवायसी करावी लागणार आहे। तर हो, केवायसी करावी लागणारच आहे। आता सध्या जर तुमची केवायसी होत असेल तर OTP द्वारे तुम्ही केवायसी करून घ्या, तुम्हाला डायरेक्ट पुढच्या वर्षी केवायसी करावी लागेल। परंतु ज्या महिलांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही, अशा महिलांसाठी लवकरच एक नवीन अपडेट येईल, ज्यामध्ये तुम्हाला बायोमेट्रिक पद्धतीने केवायसी करावी लागेल। आणि ही बायोमेट्रिक पद्धतीने केवायसी असेल ती तुम्हाला घरबसल्या देखील करता येणार नाही। त्यासाठी तुम्हाला कुठल्याही ग्रामपंचायतमध्ये आपले सरकार सेवा केंद्र असेल, CSC सेंटर असेल किंवा अंगणवाडी सेविका असेल, अशा ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल। परंतु कोणत्या परिस्थितीमध्ये, ज्या वेळेस तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल। आता ज्या ज्या महिलांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाहीत त्यांनी केवायसी कशी करायची, तर तुम्ही आधी तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करा आणि नंतर केवायसी करा। सध्या केवायसी सुरू आहे फक्त वेबसाईटवर, थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे बऱ्याचदा OTP जात नाही, काही वेळेस मोबाईलवर OTP येतो पण तो वेबसाईटवर तुम्हाला एरर दाखवत आहे। असे वेगवेगळे प्रॉब्लेम सध्या सुरू आहेत, कारण नवीनच ही प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि वेबसाईटवर लोड असल्यामुळे केवायसी लोकांकडून होत नाही। तर तुम्ही त्यासाठी पहाटे किंवा रात्री ट्राय करू शकता, ज्यामुळे तुमची केवायसी होईल। आता जो पुढचा मुद्दा आहे की अनेक महिलांनी कमेंटमध्ये विचारलेला आहे की आमचे पती वारलेले आहेत किंवा एखादी महिला अविवाहित आहे पण तिचे वडील देखील वारलेले आहेत। आता त्या ठिकाणी दुसरं आधार कार्ड मागितलेलं आहे, पतीचे किंवा वडिलांचं। तर अशा विधवा महिलांनी किंवा ज्या महिलांचे वडील नाहीत, अशा महिलांनी कोणाचा आधार नंबर टाकायचा, तर त्या महिलांनी सध्या चिंता करण्याची गरज नाही। ज्या वेळेस विधवा महिलांसाठी किंवा इतर ज्या महिलांना त्यांचे वडील नाहीत, तर अशा सर्वांसाठी एक नवीन पर्याय वेबसाईटवर उपलब्ध होईल, तोपर्यंत वाट बघा। तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज ज्या वेळेस भरला त्याच वेळेस तुम्ही दाखवलं असेल की विधवा आहात की नाही, किंवा एवढ्या वर्षभरात एखादी महिला विधवा झाली असेल तर त्या महिलेने आता कोणाचा आधार नंबर टाकायचा, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। परंतु अशा महिलांनी चिंता करण्याची गरज नाही, लवकरच वेबसाईटवर असे पर्याय उपलब्ध होतील की तुम्ही कोणाचं तरी पालकाचं किंवा इतर कोणाचं किंवा फक्त तुमच्याच आधार कार्डवरून तुमची केवायसी सबमिट करू शकता। अशा पद्धतीचे पर्याय उपलब्ध होतील, त्यामुळे जोपर्यंत हे पर्याय उपलब्ध होत नाही तोपर्यंत अशा महिलांनी केवायसी करू नये।
आणि पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की आता जो पुढचा हप्ता येणार आहे तो केवायसी केल्यानंतर येईल की केवायसी करण्यापूर्वीच येईल। तर बघा, याबद्दल एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगते। आता दिवाळीपूर्वी कदाचित महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा जो सप्टेंबर महिन्याचा हप्ता आहे तो येऊ शकतो। परंतु कोणत्या महिलांच्या खात्यात येईल? कदाचित तो ज्या महिलांनी केवायसी केली त्या सर्व महिलांच्या खात्यात येईल। परंतु ज्या महिलांनी केवायसी केली नसेल तर त्या महिलांना एखाद्या वेळेस थांबवलं जाऊ शकतं किंवा त्यांचा हप्ता जी काही केवायसीची प्रक्रिया पूर्ण होईल त्यानंतरच तुमचा हप्ता येऊ शकतो। किंवा कदाचित असंही होऊ शकतं यावेळेस सप्टेंबरचा हप्ता दिवाळीच्या पूर्वी सर्व महिलांना देखील येऊ शकतो। केवायसीची जी अट आहे ती कदाचित पुढच्या हप्त्यापासून लागू केली जाऊ शकते। त्यामुळे या गोष्टी आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।